परमेश्वराची स्तुती असो। ही वेळ वचन ऐकण्याची आहे। आजच्या मननासाठी शास्त्र भाग घेतलेला आहे तो मत्तैकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 21 ते 28। मत्तैकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 21 ते 28 मी आपणासाठी वाचते। एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी। नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे। तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही। तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे। त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही। तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा। त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे। तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात। तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो। आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली। देवबाप वाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो। तर या शास्त्र भागातून आजचा संदेश आपण ऐकणार आहोत आणि या संदेशाचं शीर्षक आहे, विश्वास जो टिकून राहतो। विश्वास जो टिकून राहतो, फेथ दॅट परसिव्हिअर्स, हे शीर्षक आहे। आणि या शास्त्र भागामध्ये आपल्याला हे दिसून आलेलं आहे की येशू ख्रिस्ताची आमोरासमोर भेट जी आहे ती त्या कनानी स्त्री बरोबर झालेली आहे। आणि या शास्त्र भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धडे लपलेले आहेत। याच्यामधून आपल्याला विश्वासाचा धडा मिळतो आणि विश्वासामध्ये कसे टिकून राहायचे हा देखील धडा आपल्याला त्याच्यातून मिळतो। आणि विशेष करून देवाच्या कृपेविषयी सुद्धा हा शास्त्र भाग तुम्हाला आणि मला काही गोष्टी यातून शिकवतो। जरी आपण हे वाचत असताना सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे जे संभाषण या दोघांमधलं आहे, येशूमधलं आणि त्या स्त्रीमधलं, कधी कधी असं वाटतं की फार कठोर असं ते संभाषण त्या ठिकाणी आहे। पण त्याच्यामधूनच देवाची प्रीती काय आहे, ती किती खोल आहे याचा अनुभव आपल्याला घेता येतो। आणि त्याचप्रमाणे जो अटूट विश्वास या स्त्रीने येशूवरती दाखवलेला आहे, त्याला तो कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे हे देखील या शास्त्र भागामधून आपल्याला शिकण्यास मिळतं। हा जो शास्त्र भाग आहे, ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे, तीच घटना मार्ककृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय वचन 24 ते 30 मध्ये हाच शास्त्र भाग त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची सेवा कार्य किंवा जो काही त्याचा प्रचार होता, त्याने कफरनहूममध्ये तो प्रचार त्याचा संपवल्यानंतर गालिल प्रांत त्याने सोडला आणि आता तो कुठे येत आहे तर फुनिकी, म्हणजे फिनिशिया इंग्लिशमध्ये म्हटलेला आहे, फुनिकी या ठिकाणी तो आलेला आहे। आणि त्या ठिकाणी जे 2 गावं आहेत, सोर आणि सिदोन, त्या 2 गावामध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त प्रचारासाठी त्या ठिकाणी आलेला आहे। आणि ही घटना त्या वेळेस घडते ज्या वेळेस तो सोर आणि सिदोन या गावामधून तो जात असतो त्यावेळेस। हालेलुया। ही जी 2 गावं आहेत, ही भूमध्य समुद्र जो आहे, मेडिटेरेनियन सी, त्याची ही बंदर शहरे आहेत, पोर्ट सिटीज म्हटलेलं आहे। तर ती बंदर शहरे ही 2 आहेत। ही इस्रायल राष्ट्राच्या उत्तरेला ही 2 शहरं आहेत आणि फार भरभराटीचा त्यांचा व्यापार होता। ते सर्व लोक त्या ठिकाणचे व्यापारी होते आणि खूप भरभराटीने त्यांचा व्यापार जो आहे तो चालायचा आणि ज्याच्यामुळे ती लोक फार श्रीमंत होते आणि श्रीमंत असल्या कारणाने त्यांच्यामध्ये गर्व आलेला होता। त्या ठिकाणची लोक गर्विष्ठ होती आणि ती ऐतिहासिक ती लोक होती। कनानी शहरातली ती लोक अशी होती आणि त्यांची वागणूक जी होती ती चांगली नव्हती। ते लोक दुष्ट होते आणि भौतिक गोष्टींसाठी ते फार महत्त्व देत असत।
म्हणजे पैसा भरपूर होता आणि त्या पैशाने ते भरपूर भौतिक गोष्टी, मटेरियल थिंग्स ते खरेदी करायचे आणि अशा प्रकारे ते श्रीमंत असे ते शहर ती होती. भौतिकवादी संस्कृती जी आहे ती त्यांची होती आणि त्या तशा संस्कृतीच्या लोकांमध्ये किंवा तशा प्रकारच्या दुष्ट आणि गर्विष्ठ लोकांच्या मध्ये येशू हा संदेश त्या ठिकाणी घेऊन येत आहे प्रियानो. तर सर्वप्रथम आम्ही पाहतो की वचन 22 मध्ये आम्ही पाहतो सर्वप्रथम काय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दयेसाठी हताश विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. अ डेस्परेट प्ली फॉर मर्सी त्या ठिकाणी तिने केलेली आहे. कारण तिला येशूपासून दया पाहिजे होती. तिला येशूने काहीतरी तिच्या मुलीसाठी करावं अशी तिची इच्छा होती आणि ती खूप हताश झाली होती, हतबल झाली होती आणि तिला आता फक्त एकच आशा होती की येशू जे आहे तो तिच्या मुलीला बरं करणार आहे आणि म्हणून ती या ठिकाणी दयेसाठी विनंती करत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. वचन 22 मध्ये ती म्हणते आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. हालेलुया. तिची मुलगी जी आहे तिला भूत लागलेलं होतं आणि त्या मुलीला खूप त्रास होत होता आणि म्हणून ही माता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याच्याकडे ती दयेची याचना करत आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या या शास्त्र भागामधून आम्हाला हे देखील कळतं की ती स्त्री जी आहे ती निराश झालेली आहे, ती हतबल झालेली आहे आणि तिची निराशा आणि तिचा जो हतबलपणा आहे त्याच्यामुळे तिच्या विश्वासाला चालना मिळालेली आहे. ही स्त्री जी आहे ही एक परराष्ट्रीय स्त्री आहे असं मत्तई म्हणत आहे, पण मार्काच्या पुस्तकामध्ये तिचं आणखीन डिटेलमध्ये तिच्याबद्दल लिहिण्यात आलेलं आहे. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय वचन 24 ते 30 मध्ये जर का आपण वाचलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की ती सुरफुनुकी स्त्री आहे. म्हणजे ती या सिरिया आणि फिनिशिया या दोन्ही भागातून ती येत असल्या कारणाने सुरफुनुकी स्त्री असं तिला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मत्तई तिच्याबद्दल लिहित असताना म्हणत आहे की ती कोण आहे, कनानी स्त्री आहे तो म्हणतो. पण मार्क तिच्याबद्दल लिहित असताना तिच्या नावाचा संदर्भ तो सांगत असताना तो तिच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल तो बोलतो. त्यामुळे तो म्हणत आहे की ती जातीने कोण आहे, सुरफुनुकी स्त्री आहे असं तो सांगत आहे. कारण मार्क ज्या लोकांमध्ये प्रचार करत होता ते रोमी लोक होते आणि त्या रोमी लोकांना सहजपणे या स्त्रीची ओळख समजावी याकरिता तो काय करत आहे, ती कोणत्या साम्राज्यातून येत आहे हे तो त्यांना सांगायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जर त्या रोमी लोकांना त्यांनी सांगितलं की ती सूर आणि फुनिकी या ठिकाणावरून ती येत आहे तर त्यांच्या पटकन लक्षात येणार की ती कोणत्या भागातून येत आहे किंवा कोणत्या साम्राज्यातून ती येत आहे. म्हणून तिचं वर्णन करत असताना मार्क तिला सुरफुनुकी स्त्री असं म्हणत आहे. पण ही जी स्त्री आहे ती कोणत्याही जातीची असो, पण ही स्त्री हतबल झालेली आहे, ही स्त्री निराश झालेली आहे. कारण तिच्या मुलीला जे आहे ते सैतानाने, दुष्ट आत्म्याने पछाडलेलं तिला होतं आणि मग तिच्या मुलीसाठी ती काहीही करायला तयार होती. एवढ्यापर्यंत की ती एका यहुदीकडे सुद्धा ती मदत मागायला जाती. आणि आपल्याला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त हा यहुदी होता आणि ती यहुदीकडे ती मदत मागायला ती जात आहे. तिने स्वतःला नम्र केलेलं आहे. तिच्यासाठी ती फार लाजिरवाण्याची गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की हे सुरफुनुकीचे लोक जे होते ते श्रीमंत होते, ते गर्विष्ठ लोक होते आणि एखाद्या गर्विष्ठ व्यक्तीला एका दुसऱ्या जातीच्या व्यक्ती समोर नम्र होणं अशक्य होतं. तरी देखील तिच्या मुलीच्या आरोग्यासाठी ती स्त्री जी आहे ती नम्र झाली आणि तिने काय केलं, स्वतः ती जाऊन येशूकडे ती विनंती करत आहे. कारण काही जरी झालं तरी तिला काय करायचं आहे, तिच्या मुलीसाठी आरोग्य जे आहे ते तिला मागायचं आहे. आणि मग तिची गरज जी आहे ती फार महान आहे, तिची गरज फार मोठी होती आणि म्हणून तिला
कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे होती जी तिच्या मुलीला दुष्ट आत्म्यापासून सुटका प्राप्त करून देईल. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, सर्व जे काही सांस्कृतिक नियम आहेत ते सर्व सांस्कृतिक नियम तिने मोडलेत, सर्व समाजाचे नियम तिने मोडले आणि ती येशू जवळ जात आहे आणि येशूकडे ती विनंती करत आहे ह्या आशेने की येशू तिची विनंती तो ऐकणार आहे आणि तिच्या मुलीला जे आहे तो सुटका प्राप्त करून देणार आहे. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि वचन 17 मध्ये वचन काय सांगतं पहा. स्तोत्रकरिता असं म्हणतो, नीतिमान धावा करीतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. हालेलुया. ज्या वेळेस एक नीतिमान व्यक्ती परमेश्वराचा धावा करते, परमेश्वराकडे आरोळी मारते, परमेश्वराकडे प्रार्थना करते, त्यावेळेस परमेश्वर जे आहे तो त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांना सर्व संकटातून मुक्त करतो. हालेलुया. तर या स्त्रीला ठाऊक होतं की फक्त येशू तिला या संकटातून मुक्त करणार आहे, तिच्या मुलीला या संकटातून तो मुक्त करणार आहे हे तिला ठाऊक होतं आणि म्हणून ती त्याच्याकडे मदत मागत आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की येशूच्या अधिकाराला तिने ओळखलेला आहे आणि म्हणून ती काय म्हणते, हे प्रभो दाविदाचा पुत्र माझ्यावर दया कर. तिने त्याला प्रभू म्हणून बोलावलेला आहे, ती त्याला दाविदाचा पुत्र म्हणत आहे. ती एक प्रकारची कबुली देत आहे की तो मसिया आहे हे तिने ओळखलेला आहे. पहा प्रियानो, ती परराष्ट्रीय जातीची होती, ती सुरफुनुकी होती आणि एवढंच नव्हे तर एक मूर्ती पूजा करणाऱ्या जातीमधून ती येत होती. ती एक मूर्ती पूजक होती, तरी देखील तिने ओळखलं प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रभू आहे आणि तो दाविदाचा पुत्र आहे. बऱ्याच वेळेस जे विश्वासणारे लोक आहेत ते परमेश्वराला ओळखू शकत नाहीत, ते येशूला ओळखत नाहीत, येशूला दिलेल्या अधिकाराला ते ओळखत नाहीत, ते समजू शकत नाहीत आणि त्याची कबुली पण ते देऊ शकत नाहीत. येशू कोण आहे आणि येशूने काय केलं आणि येशू काय आमच्यासाठी करू शकतो ह्या गोष्टीचं त्या विश्वासणाऱ्या लोकांना सुद्धा ज्ञान नसतं. पण प्रियानो, आज या ठिकाणी आम्हाला वचनामधून पाहायला मिळतं की ही स्त्री परराष्ट्रीय असून तिने प्रभूला ओळखलेला आहे आणि ती आपल्या मुखाने कबुली देत आहे की तो प्रभू आहे आणि तो दाविदाचा पुत्र असा तो आहे. हालेलुया. ज्यावेळेस तिला येशूकडून मदत पाहिजे होती त्यावेळेस सर्वप्रथम तिची गरज काय आहे हे तिने ओळखलं होतं आणि त्याचबरोबर तिला हे ठाऊक होतं की येशूकडे ते सामर्थ्य आहे की ते सामर्थ्याचा वापर येशूने जर का केला तर तिची गरज जी आहे ती भागणार आहे. तिच्या मुलीला सुटका जी आहे ते येशू त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे ती देणार आहे. हालेलुया. हा विश्वास तिचा येशूवरती होता आणि म्हणून ज्या वेळेस आमच्याकडे एखादी महान अशी गरज असते त्यावेळेस आमच्याकडे महान विश्वास सुद्धा असणं फार गरजेचं आहे. या जगामध्ये आम्ही पाहतो की या जगाचीच खूप मोठी गरज आहे. हे जग जे आहे ते नाशाच्या वाटेने चाललेलं आहे. या जगाला जी गरज आहे ती महान तारणाऱ्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला जी गरज आहे तारण प्राप्त करून घेण्याकरिता ती गरज आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचीच आहे. दुसरं कोणीही तुम्हाला आणि मला तारण देऊ शकत नाही आणि म्हणून आमची गरज भागवण्याकरिता आम्हाला ख्रिस्ताची गरज ही लागणार आहे आणि त्याचबरोबर महान असा विश्वास आमचा जो आहे तो त्या ख्रिस्तावरती असला पाहिजे की तो आमची गरज भागवणार आहे, तो आम्हाला समस्यातून सोडवणार आहे, तो आमची सुटका त्या सैतानापासून करणार आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रत्येक गरजेसाठी आम्ही त्या ख्रिस्ताकडे, त्या आमच्या महान तारणाऱ्याकडे आम्ही वळालं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 16 आपण वाचू. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ
जाऊ. हालेलुया. ज्या ज्या वेळेस आम्ही संकटामध्ये पडतो, ज्या ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जातो, त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती देवाने दया करावी आणि देव आमच्या सहाय्यासाठी, आमच्या मदतीसाठी यावं. त्यावेळेस आम्हाला काय करायचं आहे? त्या देवाजवळ आम्हाला जायचं आहे. त्याचं जे कृपेचं सिंहासन आहे, त्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्हाला धैर्याने जायचं आहे. आणि तेच या स्त्रीने केलेले आहे. तिला अशी भीती वाटली नाही की मी येशू समोर कसं जाऊ, मी येशूला मी कसा विनंती करू माझ्या मुलीला बरं करण्यासाठी. तिने हा विचार केला नाही की मी तर सुरफुनुकी आहे आणि तो यहुदी आहे आणि मी का म्हणून माझं सर्व गर्व मी बाजूला ठेवून, माझं जे समाजातलं स्थान आहे ते बाजूला ठेवून मी का एका यहुद्याकडे मदत मागू. हा विचार तिने केलेला नाही आहे, पण ती धैर्याने त्या येशू जवळ गेलेली आहे आणि तिने दयेसाठी तिने याचना त्या ठिकाणी केलेली आहे. हे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. तर प्रियानो, आम्ही सुद्धा या स्त्रीकडून हे शिकलं पाहिजे की आमचं जे काही मोठेपण आहे ते आम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. आमच्यामधला स्वार्थ आम्ही बाजूला ठेवला पाहिजे. आमचं शिक्षण, आमचं समाजातली प्रतिष्ठा, स्थान जे काय आहे ते सर्व आम्ही बाजूला ठेवलं पाहिजे आणि आम्ही त्या येशू जवळ आम्ही गेलं पाहिजे. त्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही गेलं पाहिजे आणि आमच्या समस्या काय आहेत या आम्ही त्याला सांगितल्या पाहिजे आणि त्याच्याकडून आम्ही दयेसाठी प्रार्थना त्याच्याकडे आम्ही केली पाहिजे. आणि या स्त्रीची मदत ज्या प्रकारे त्याने केली तशीच तो मदत तुमची आणि माझी करेल. तो तुमचं आणि माझं सहाय्य करून आपल्याला त्या समस्यातून तो सोडवेल. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की मत्तई याचा 15वा अध्याय त्याचं 23व वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या वेळेस या स्त्रीने येशूला विनंती केलेली आहे, ती म्हणते, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर झालेली आहे. असं ती सतत त्यांच्या पाठीमागून ती ओरडत चालत आहे. आणि तिचे शब्द ऐकून देखील, तिची विनंती ऐकून देखील एकही शब्द येशू बोलला नाही. आणि येशू ख्रिस्त शांत राहिला. तो शांत होता म्हणूनच तिच्या विश्वासाला ते आव्हानात्मक असं ते ठरलं. कधी कधी देव जो आहे तो शांत राहतो. आमच्या प्रार्थनेचा लवकर तो उत्तर देत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याने आमचा नाकार केलेला आहे, पण तो त्या समयामध्ये काय करत आहे, आमच्या विश्वासाला तो अधिक शुद्ध करत आहे आणि आमचा विश्वास जो आहे तो अधिक तो खोलवर तो करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कधीही तुम्ही समजू नका की देव गप्प राहिला म्हणजे देवाने तुमची प्रार्थना जी आहे ती नाकारली. असं कधीच देव करत नाही. जरी वेळ लागला, विलंब जरी लागला, तरी एक ना एक दिवस त्याच्या वेळेमध्ये तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच दिल्याशिवाय तो राहणार नाही. हालेलुया. स्तोत्रसंहिता याचा 13वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 मध्ये पहा दावीद काय म्हणत आहे. स्तोत्र 13 वचन 1 आणि 2. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार? मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? ही प्रार्थना जी आहे ती संकट समयामध्ये सहाय्य मिळण्याकरिता दाविदाने केलेली ही प्रार्थना आहे. पहा प्रियानो, फक्त तुम्ही आणि मीच जे आहे अशा प्रकारच्या प्रसंगातून जात नाही, तर दाविदाने सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे की त्याने खूप देवाकडे प्रार्थना केली, विनंती केली, सहाय्यासाठी प्रार्थना केली, तरी देखील देव गप्प राहिला, देव शांत राहिला. लवकर दाविदाला उत्तर दिलं नाही.
तोच अनुभव तुम्हाला आणि मला सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये तसा अनुभव मिळतो. पण प्रियानो, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस देव शांत राहतो त्यावेळेस आमच्यामधला जो त्याच्यावरचा विश्वास आहे तो अधिक आणि अधिक वाढवत राहत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू गप्प राहिला. येशूने तिला काही प्रतिसाद दिला नाही. हे पाहून त्याचे शिष्य पण ते काय झाले, गोंधळले. आणि ते काय म्हटले की ही बाई आम्हाला त्रास देत आहे, आमच्या पाठीमागून ती ओरडत येत आहे, तर तिला काय करा, तुम्ही शांत करा, तिला तुम्ही गप्प करा असं, किंवा तिला त्या ठिकाणावरून तिला पाठवून द्या असं ते शिष्य येशूकडे मागणी करत आहेत. पण ह्या शिष्यांकडे जर पाहिलं तर आम्हाला हे दिसून येतं की ती बाई जी एवढं त्यांच्या पाठीमागून ओरडत फिरत आहे आणि ती येशूला दयेसाठी ती याचना करत आहे, तरी देखील त्या शिष्यांना त्या बाईच्या वरती दया आली नाही. त्या बाईसाठी त्यांच्या मनामध्ये कळवळा आला नाही किंवा तिच्या गरजांमध्ये बद्दल ते बिलकुल सेन्सिटिव्ह नव्हते, संवेदनशील असे ते तिच्या गरजांबद्दल नव्हते. हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं. आणि बऱ्याच वेळेस आपल्या जीवनात सुद्धा अशा घटना घडतात की आम्ही इतका आम्ही बिझी राहतो आध्यात्मिक गोष्टी करण्यामध्ये, तर आमच्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजांकडे आमचं दुर्लक्ष होतं. का तर आम्ही फार व्यस्त आहे प्रभूची सेवा करण्यामध्ये, मिशन कार्य पूर्ण करण्यामुळे. आणि त्यामुळे काय होतं की आमच्या आजूबाजूचे लोक जे आहेत, जे गरजवंत आहेत, ज्यांना आमची गरज आहे, ज्यांना दयेची गरज आहे, ज्यांना कळवळ्याची गरज आहे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. आणि हेच त्या शिष्यांबरोबर घडलेलं आहे. शिष्य फार व्यस्त होते प्रभू बरोबर सेवा करण्यामध्ये, प्रचार करण्यामध्ये, लोकांना आरोग्य देण्यामध्ये, आणि या स्त्रीची गरज जी आहे ती त्यांना समजली नाही आणि तिच्या गरजेकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. बऱ्याच वेळेस लोक आम्ही काहीतरी कार्य करत असताना मध्ये मध्ये येतात, आम्हाला डिस्टर्ब करतात. आम्ही जे आहे ते सेवेमध्ये आम्ही आहोत किंवा आम्ही देवाची सेवा करण्यामध्ये खूप व्यस्त असे आहोत, पण लोक त्यांची गरजा घेऊन आमच्या समोर आले तर आम्हाला असं वाटतं की काहीतरी आमची गैरसोय होत आहे. हालेलुया. ते मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करतात असं आम्हाला वाटतं आणि मग आम्ही त्यांची मदत करण्याऐवजी आम्ही त्यांच्यावरती नाराज होतो. आणि जी प्रभूने आम्हाला त्यांची मदत करण्याची जी संधी दिलेली असते ती संधी आम्ही गमावून बसतो. आणि त्याचबरोबर त्यांची सेवा, त्या गरिबांची सेवा, त्या गरजूंची सेवा करण्याची जी संधी दिलेली असते ती देखील आम्ही गमावून बसतो. तर प्रियानो, या ठिकाणी ही बाई तिचा पूर्ण उत्साह भंग झालेला आहे. या ठिकाणी पूर्णपणे ती डिस्करेज झालेली आहे, पण तरी सुद्धा विश्वास तिने टिकून ठेवलेला आहे. अगदी तिच्यामध्ये आपल्याला ती चिकाटी आपल्याला दिसत आहे आणि परसिस्टंटली ती काय करत आहे, त्यांच्या मागे 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 जाऊन ती दयेसाठी ती याचना करत आहे. येशू गप्प राहिलेला आहे, शिष्य तिला हाकलून द्यायचा प्रयत्न करत आहेत, तरी देखील तिने दयेसाठी ती विनंतीच करत राहिलेली आहे प्रियानो. आणि तेच आपल्याला योबाच्या जीवनामधून पण दिसतं. योबाचा पहिला अध्याय आणि वचन 20 ते 22 जर का आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की योब खूप दुःखातून जात होता. अपार दुःख त्याला झालेलं होतं, खूप त्रास त्याला झालेला होता, तरी देखील त्याने त्याच्या विश्वासाला काय केलेलं आहे, टिकून ठेवलेलं आहे. हालेलुया. मागील 2 आठवड्यापूर्वी मागच्या आठवड्यात मी जो संदेश आपणाला दिला तो याकोब याचा पहिल्या पत्रामधून 3 आणि 4 वचनामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की नाना प्रकारच्या परीक्षेमधून आपल्याला जावं लागलं तर त्यामधून काय होतं, धीर उत्पन्न होतो. हालेलुया. आणि तो धीर जो उत्पन्न आमच्यामध्ये झालेला आहे तो तुम्हाला आणि मला काय करतो, आत्मिक प्रौढतेपर्यंत तो तुम्हाला आणि मला धीर तो घेऊन जातो. आणि म्हणून प्रियानो, किती जरी त्रास झाला, किती जरी संकट आपल्या जीवनामध्ये आले तर त्यामधून धीर उत्पन्न होतो. आणि त्याचप्रमाणे या स्त्रीच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की तिने धीर धरला होता.
तिने विश्वास आपला राखला होता आणि तरी देखील ती सतत जी आहे त्यांच्या पाठीमागून जाऊन ती जे आहे दयेसाठी ती ओरडत होती. हालेलुया. तिसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की तिला एक नकार मिळाला होता. म्हणजे येशू तिच्याकडे वळाला नाही तिला मदत करण्याकरिता, किंवा ज्या क्षणी तिने मदतीसाठी तिने याचना केली त्या क्षणाला येशूने जे आहे तिची मदत केलेली नाही. तरी देखील तिने एक नम्र प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. वचन 24 आणि 25 ज्यावेळेस आपण वाचतो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याने उत्तर दिले, म्हणजे येशूने आता उत्तर दिलेलं आहे तिला, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. येशू या ठिकाणी जो देवाचा संदेश आहे ना, सर्व लोकांसाठी तो संदेश आहे आणि त्या सत्याचा विरोध येशू या ठिकाणी करत नाही. संदेश हा सर्वांसाठी आहे, चमत्कार हा सर्वांसाठी आहे, तारण हे सर्वांसाठी आहे. पण या ठिकाणी येशू तिचा विरोध करत नाही आहे या ठिकाणी, किंवा जे सत्य आहे त्या सत्याच्या संदेशाचा तो विरोध या ठिकाणी करत नाही आहे. पण ज्यावेळेस येशू हे म्हणत आहे त्यावेळेस त्याला चांगलं ठाऊक होतं की तो एका परराष्ट्रीय लोकांच्या हद्दीमध्ये तो त्यावेळेस होता. त्याचं ते मिशन कार्य जे आहे त्याचं, किंवा जो त्याचा प्रचार होता, सेवा कार्य आहे, ते आता परराष्ट्रीय लोकांमध्ये त्याचं ते सुरू आहे आणि तो परराष्ट्रीय लोकांची तो सेवा करत आहे. हे आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा ज्या ज्या वेळेस तो गेलेला आहे त्या वेळेस सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे की त्याने परराष्ट्रीय लोकांमध्ये देखील सेवा केलेली आहे. पण या ठिकाणी तो या स्त्रीला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रथम संधी जी आहे ती इस्रायल लोकांसाठी आहे, ती यहुदी लोकांसाठी आहे आणि देवपित्याची ही इच्छा आहे की सर्वप्रथम यहुदी लोकांनी जे आहे येशूचा स्वीकार करावा आणि सर्वप्रथम त्यांनी जे आहे प्रथम तारणाचा संदेश ऐकावा आणि मग तो तारणाचा संदेश जो आहे संपूर्ण जगभर तो घेऊन जावा. ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून तो म्हणतो की या ठिकाणी तो म्हणत आहे की इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेलं नाहीये. त्याला इस्रायल लोकांची सेवा करायची होती. तो इस्रायल लोकांना वाचवण्याकरिता तो आला होता आणि त्यानंतर इस्रायल लोकांचं तारण झाल्यावर तो तारणाचा संदेश त्या इस्रायल लोकांना जगभर पसरवायचा होता. पण या ठिकाणी या परराष्ट्रीय स्त्रीचा किंवा या कनानी स्त्रीचा येशू नाकार करत नाही, पण या ठिकाणी तिच्या विश्वासाची परीक्षा या ठिकाणी होत आहे. तिचा विश्वास या ठिकाणी पारखला जात आहे आणि ही जी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ती यासाठी कदाचित येशूने तिच्या बरोबर अशा प्रकारचं संभाषण केलं असेल, कारण त्याला जो आहे तो विश्वासाचा धडा शिकवायचा असेल की विश्वास जो आहे तो सर्वांमध्ये असतो, तो सर्वांसाठी विश्वास उपलब्ध आहे. मग परराष्ट्रीय असो किंवा यहुदी असो किंवा हेलनी असो, यहुदी असो किंवा कनानी असो, तर विश्वास जो आहे तो सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि त्याच 25व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती स्त्री जी आहे ती काय करत आहे, येशूच्या पाया पडून ती म्हणत आहे मला सहाय्य करा. येशूच्या पाया पडणं म्हणजेच की ती येशूचा आदर करत आहे, ती येशूचा सन्मान करत आहे आणि तिच्यामधला जो काही विश्वास आहे तो विश्वास तिने टिकून ठेवलेला आहे आणि म्हणूनच ती अशा प्रकारचं ती कृत्य करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्हाला वचन काय सांगतं ते पाहूया. याकोब 4:6 मध्ये काय लिहिलेलं आहे पाहूया. याकोब 4:6.
याकोब 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. हालेलुया. ज्या वेळेस ही स्त्री त्याच्या पाया पडली त्यावेळेस येशूला समजलं की ही स्त्री काय झालेली आहे, नम्र झालेली आहे, ती त्याच्या पुढे लीन झालेली आहे. आणि म्हणून तिची मदत करण्याकरिता, तिच्यावर कृपा होण्याकरिता येशू ख्रिस्त काय करत आहे, पुढे आपल्याला समजतं की येशू ख्रिस्ताने तिच्या मुलीला जे आहे ते बरं केलेलं आहे. हालेलुया. आणि इस्रायल लोकांमध्ये जरी सेवा करण्याकरिता येशू आला असला तरी देखील त्याचं ते वाक्य ऐकून तिचा विश्वास डगमगला नाही, ती माघार गेली नाही. ती अशी म्हणाली नाही की राहू दे बाबा, तू इस्रायल लोकांमध्येच तू काम कर, आम्ही परराष्ट्रीय आहे असं म्हणून ती निघून गेली नाही. पण तिने काय केलेलं आहे, तिने आपल्या विश्वासाला तिने घट्ट धरून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी तिने तिच्या विश्वासाला टिकून ठेवलेला आहे. आणि जरी येशूचा प्रतिसाद अशा प्रकारचा होता तरी देखील ती त्याच्याकडे मदत मागत आहे, त्याच्याकडून ती सहाय्य मागत आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती येते की आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला लवकर मिळत नाही, फार उशिराने आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत असतं. काही वेळेस ती परिस्थिती किंवा ती परिस्थिती आमच्या आवाक्याच्या बाहेर होते, पण तरी देखील आमचा जो काही विश्वास परमेश्वरावर आहे, येशूवर आहे, त्या विश्वासामध्ये जर का आम्ही टिकून राहिलो तर जरी विलंब लागला तरी परमेश्वर तुमचा आणि माझं सहाय्य करण्याकरिता तो येणार आहे आणि आमच्या समस्या तो सोडवणार आहे. हालेलुया. चौथी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की तिच्यामधला जो महान विश्वास होता त्या महान विश्वासाला त्याने रिवॉर्ड केलेला आहे, तो पुरस्कृत केलेला आहे. महान विश्वास पुरस्कृत केलेला आहे म्हणजे तिला तिच्या विश्वासाचा पुरस्कार मिळालेला आहे. हे 26 आणि 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तो म्हणतो की त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. या ठिकाणी येशू जे आहे तो कुत्र्यांविषयी त्या ठिकाणी बोलत आहेत. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या काळामधले जे यहुदी लोक होते ते या परराष्ट्रीय लोकांना, जे मूर्तीपूजक लोक होते, त्यांना ते कुत्रे समान त्यांना ते वागणूक द्यायचे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने हे शब्द या ठिकाणी त्या शब्दांचा वापर केलेला आहे. कुत्र्या समान त्यांना ते वागणूक ते देत असत आणि त्यांना असं वाटत होतं की फक्त देवाचे आशीर्वाद यहुदी लोकांसाठी आहेत, देवाचे आशीर्वाद या परराष्ट्रीय लोकांसाठी किंवा या मूर्तीपूजक लोकांसाठी ते नव्हे. पण येशू हे वाक्य बोलून त्या स्त्रीला तो कमी लेखत आहे असं नाही आहे प्रियानो. तर या ठिकाणी तो काय करत आहे, यहुद्यांची जी परराष्ट्रीयांच्या तर्फे जी वृत्ती होती त्या वृत्तीवरती तो प्रकाश टाकत आहे. आणि तो म्हणतो की जरी यहुदी लोकांमध्ये त्या प्रकारची वृत्ती असेल आणि त्या प्रकारची कुत्र्यांसमान ते वागणूक परराष्ट्रीयांना देत असेल तर त्यांच्याप्रमाणे मी नाही आहे, मी वेगळा यहुदी आहे. त्यांची वृत्ती वेगळी आहे, माझी वृत्ती ही चांगली आहे आणि माझ्यासाठी हे राष्ट्रीय लोक, यहुदी लोक, इस्रायल लोक आणि परराष्ट्रीय हे एक समान आहेत. आणि म्हणून ही स्त्री त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वाद घालत नाही. ती अशी म्हणत नाही की तू मला कुत्र म्हटलंस काय, मला काय तू कुत्र्या समान तू लेखत आहेस का, असं उभं राहून तिने येशू बरोबर तिने वाद घातला नाही. पण येशू ज्या शब्दांमध्ये बोलला, ज्या कुत्र्यांचं उदाहरण घेऊन येशू बोलला,
त्याच येशूच्या शब्दांचा वापर करून आणि तेच कुत्रे कशा प्रकारे मालकाच्या मेजाखाली पडलेला चुरा खातात, म्हणजे त्या कुत्र्यांवरूनच तिचं वाक्य त्या ठिकाणी ते बोललेलं आहे. पुष्कळशे यहुदी लोक जे आहेत त्यांना जे वाटतं आशीर्वाद फक्त यहुद्यांसाठी आहे, ते या ठिकाणी चुकीचं ठरलेलं आहे. देवाला जर काही आशीर्वाद द्यायचा असेल तर तो परराष्ट्रीयांना सुद्धा आशीर्वाद तो देतो. मूर्तीपूजक लोकांना सुद्धा तो आशीर्वादित करतो. मग ते युनानी असो, हेलनी असो आणि कोणत्याही जातीचे ते असो, देव त्यांना देखील आशीर्वादित करतो. कारण त्यांच्यामधला जो विश्वास आहे तो विश्वास तो पाहतो. त्या विश्वासामुळे तो त्यांना आशीर्वाद हा देतो. आणि म्हणून आज आम्हाला पाहायला मिळतं की भरपूर जे अन्य जातीचे लोक आहेत, भरपूर अविश्वासणारे लोक जे आहेत ते आज प्रभूच्या राज्यामध्ये ते आलेले आहेत. त्यांच्या विश्वासाच्या द्वारे देवाने त्यांना काय केलेलं आहे, त्यांचा विश्वास पाहून त्यांना तारण प्राप्त केलेलं आहे आणि त्यांना देवाचे सर्व आशीर्वाद त्याने देऊन त्यांना त्याच्या राज्यामध्ये त्यांचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. ख्रिस्ताला विरोध तिने केला नाही, त्याला ती काही व्यर्थ बडबड तिने त्याच्या समोर केली नाही. पण जे काही तो कुत्र्यांचं उदाहरण घेऊन तो बोलत होता, त्याचप्रमाणे हिनी सुद्धा कुत्र्यांचंच उदाहरण घेऊन ही सुद्धा ती येशू बरोबर तिने संभाषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग शेवटच्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तेव्हा येशू तिला उत्तर देत आहे आणि तो म्हणत आहे, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. हालेलुया. तर ह्या स्त्रीने स्वतःला येशू समोर नम्र केलं, कारण तिला खात्री होती की तिला देवापासून काय कृपा मिळणार आहे, तिला येशूपासून जे आहे ती दया मिळणार आहे, कृपा मिळणार आहे. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, तिच्यामधला जो काही विश्वास आहे तो विश्वास तिने प्रगट केलेला आपल्याला पाहायला मिळतं या शास्त्र भागामध्ये. आणि एवढंच नव्हे तर त्या विश्वासाला ती धरून राहिलेली आहे. तिने चिकाटी त्याच्यामध्ये तिने दाखवलेली आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर तिच्या विश्वासामुळे, तिने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि तिने त्या विश्वासाला घट्ट धरून ठेवल्यामुळे तिच्या मुलीमध्ये काय झालेलं आहे, मुलीला आरोग्य मिळालेलं आहे. एक चमत्कार त्या मुलीच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या विश्वासाचा देव सन्मान करतो. ज्यावेळेस आम्ही विश्वासाला धरून ठेवतो त्यावेळेस तो आमचा सन्मान करतो. ज्यावेळेस आम्ही त्याच्या पुढे नम्र होतो त्यावेळेस तो काय करतो, आम्हाला तो उंच करतो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही त्याचा आदर करतो त्यावेळेस तो आमचा आदर करतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या चांगुलपणाविषयी, त्याच्या चांगुलपणाबद्दल ज्यावेळेस आम्ही खात्री धरून आम्ही विश्वासाने पाऊल टाकतो त्यावेळेस तो नक्कीच त्याचा चांगुलपणाचा अनुभव तो तुम्हाला आणि मला देतो. प्रियानो, हालेलुया. तर या शास्त्र भागामधून आज आपल्याला हे शिकायला मिळालं की कोणतीही संस्कृती असली, कोणत्याही कुळामधले असले, कोणत्याही जाती धर्माचे असले किंवा कोणत्याही दर्जेचे आपण असलो तरी आपला जो विश्वास आहे तो या सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या येशूमध्ये आणि आपल्यामध्ये येत नाहीत. आणि म्हणून आपला विश्वास जो आहे तो सर्वात मोठा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस लक्षात ठेवा की ज्यावेळेस येशू गप्प राहतो किंवा ज्यावेळेस परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर लवकर देत नाही त्यावेळेस असं समजू नका की तो तुमचा आणि माझा नाकार करतो किंवा त्यांनी तुमची आणि माझी प्रार्थना ऐकलेली नाही आहे असा गैरसमज करून घेऊ नका. तर उलट त्याच्यावरती अधिक आणि अधिक विश्वास ठेवा. आणि त्याचप्रमाणे आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे, आमच्यामध्ये ती चिकाटी असली पाहिजे आणि विश्वास जो आहे तो शेवटपर्यंत आम्ही टिकून ठेवला तरच आम्ही देवाचं हृदय जे आहे ते आम्ही हलवून सोडतो. आमच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाचं हृदय जे आहे ते आम्ही हलवून सोडू शकतो. हालेलुया. आणि म्हणून आज आम्ही ती नम्रता आपल्यामध्ये घेऊन
तो अटूट विश्वास आपल्यामध्ये घेऊन त्या कनानी स्त्रीप्रमाणे आम्ही सुद्धा देवाजवळ आम्ही गेलं पाहिजे आणि आमच्या समस्या, आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या घेऊन आम्ही त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस त्याची विपुल कृपा जो आहे तो तुम्हाला आणि मला देतो आणि तुमची आणि माझी जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं तो उत्तर देतो, आमच्या गरजा तो भागवतो आणि ज्या अशक्य गोष्टी मनुष्यासाठी असतात त्या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये शक्य अशा तो करतो. हालेलुया. या कनानी स्त्री प्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान असे कार्य करेल, अद्भुत चमत्कार तो आपल्या जीवनामध्ये करेल. फक्त आम्हाला काय करायचं आहे, त्या विश्वासामध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. किती जरी परीक्षा आल्या, किती जरी संकट आले आणि किती जरी देव शांत राहिला तरी देखील आम्हाला त्या विश्वासाला टिकून ठेवायचं आहे. तर परमेश्वर करो तुम्हाला परमेश्वराची कृपा आणि त्याची दया ही लाभो आणि परमेश्वराचं जे प्रेम त्या कनानी स्त्रीवर होतं त्याचप्रमाणे त्याचं प्रेम आपणा सर्वांबरोबर असो आणि आपण रोज आणि रोज त्या विश्वासामध्ये आपण वाढूया. हालेलुया. देवबाप करो हे वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरो. या आपण या वचनासाठी प्रभूला धन्यवाद देऊया.